शेअर बटन नंतर असलेले इमोटिकॉन बटन हेल्प टॅबमध्ये असलेल्या फीडबॅक आयकन प्रमाणेच काम करते. याचा वापर करून तुम्ही तुमचा फीडबॅक मायक्रोसॉफ्टला देऊ शकता. फाईल टॅब. चला आता फाईल टॅब बघूया. फाईल टॅबला बॅकस्टेज व्ह्यू असेही म्हणतात. यामध्ये असे फीचर्स असतात जे डॉक्युमेंटमध्ये ठराविक ठिकाणी दिसत नाहीत, पण वर्ड फाईलशी संपूर्ण संबंधित असतात. यामध्ये अशा कमांड आहेत जसे की ओपनिंग, क्लोजिंग, प्रिंटिंग फाईल्स आणि डिफरंट फॉर्मॅटमध्ये सेव्हिंग. तुम्ही परमिशन आणि व्ह्यू फाईल प्रॉपर्टीज पण सेट करू शकता. चला काही पर्याय बघूया. इन्फो सेक्शन. यामध्ये डॉक्युमेंट संबंधित सर्व प्रॉपर्टीजची माहिती आपण बघू शकतो. यामध्ये डॉक्युमेंटची साईज, ते लास्ट मॉडिफाईड कधी झालंय, ऑथर, द पर्सन हू लास्ट एडिटेड इट इत्यादी. शेअर ऑप्शन तुम्हाला ऑनलाईन कोलॅबोरेशनसाठी डॉक्युमेंट ऑनलाईन शेअर करायला ईमेल अथवा इतर माध्यमातून मदत करते. एक्सपोर्ट ऑप्शन वापरून तुम्ही आवश्यकतेनुसार तुमचे डॉक्युमेंट विविध फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करू शकता. अकाउंटवर क्लिक करून सध्या वापरत असलेल्या मायक्रोसॉफ्ट अकाउंटची आवश्यक माहिती बघू शकता. तुम्ही गरजेनुसार साइन आउट किंवा स्विच अकाउंट करू शकता. जे प्रोडक्ट आपण वापरत आहोत त्या मायक्रोसॉफ्ट अकाउंटच्या व्हर्जनबद्दलची सर्व माहिती देखील इथे दिसते. वर्ड ऑप्शन स्क्रीन बघण्यासाठी ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुम्ही तुमचे वर्ड ॲप्लिकेशन कसे फंक्शन करावे यासाठी विविध कॉन्फिगरेशन करू शकता. फाईल टॅबमधून एक्झिट करण्यासाठी बॅक ॲरो क्लिक करा अथवा एस्केप की दाबा. आता तुम्हाला वर्ड इंटरफेसची माहिती मिळाली आहे. तुम्ही आता वर्ड शिकण्याच्या पुढच्या पायरीवर जाण्यास तयार आहात.